नमस्कार. मी हेमंत आव्हाड घेऊन आलो आहे आपल्या सर्वांसाठी द हेमंत शो. तसा हा व्हिडिओ थोडा शॉर्टच असणार आहे, कारण यामध्ये आपण जाणून घेऊ की हा चॅनल का सुरू केला आणि माझ्याबद्दल आपण एक थोडक्यामध्ये जाणून घेऊ. तसं मी कंटेंट क्रिएटर नाही. मी बाय प्रोफेशन सिव्हिल इंजिनियर आहे आणि कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करून सध्या एका वेल एस्टॅब्लिश्ड रिअल इस्टेट फर्ममध्ये ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. तर हा चॅनल किंवा हे माध्यम माझा करिअर ऑप्शन नाही. ही माझी हॉबी किंवा विरंगुळा किंवा एक सगळ्यांबरोबर कनेक्ट करण्याचं एक माध्यम म्हणून मी निवडलेला मार्ग. तर मग हा चॅनल करण्यामागचा काय उद्देश? सर्वप्रथम आपलं मत मांडणं आणि ते पण जास्तीत जास्त लोकांसमोर मांडणं. त्यासाठी मला वाटतं यूट्यूब हा सगळ्यात मोठा पर्याय आहे. दुसरी गोष्ट नेटवर्किंग. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं, त्यांच्याशी कम्युनिकेट करणं, विचारांची देवाणघेवाण करणं. तर हे पर्सनली भेटून आजच्या जगात पॉसिबल नाही. आपण सगळे आपल्या दैनंदिन जीवनात एवढे बिझी आहोत की ऑफिस करून, फॅमिलीला टाईम देऊन, उरलेल्या फावल्या वेळामध्ये इतर लोकांना जाऊन भेटणं, आपल्या आवडत्या इंटरेस्टच्या विषयांबद्दल डिस्कस करणं, विचारांची देवाणघेवाण करणं, हे तितकंसं पॉसिबल नाही. आणि सोशल मीडिया हा एक असा माध्यम आहे की ज्याच्या थ्रू आपण जास्तीत जास्त लोकांना भेटू शकतो. तर आत्ता या व्हिडिओमार्फत मी पाहिजे तेवढ्या मराठी बांधवांना भेटू शकतो. 1000, 10,000, लाख, 2,00,000, 10,00,000, 1,00,00,000 लोकांनासुद्धा माझा हा व्हिडिओ पोहोचू शकतो. तर हा खूप स्ट्रॉंग मीडियम आहे आपल्या विचारांची देवाणघेवाण करण्याचा, आपलं मत मांडण्याचा. तर आपल्याला हा प्रश्न पडू शकतो की हे तर वन वे कम्युनिकेशन झालं. तर डेफिनेटली तुम्ही कमेंटमार्फत माझ्याशी मला प्रश्न विचारू शकता किंवा आपलं मत मांडू शकतात. मी खाली माझा ईमेल ID फ्लॅश करेलच. त्याच्या थ्रूसुद्धा तुम्ही माझ्याशी कनेक्ट करू शकतात. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करू शकतात आणि भरपूर जणांबरोबर शेअरसुद्धा करू शकतात जर तुम्हाला आवडलं तर. आपण असे कोणते कोणते टॉपिक डिस्कस करणार आहोत. 5-6 टॉपिक माझ्या डोक्यामध्ये आहेत. त्यातला सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे अध्यात्म, स्पिरिच्युअलिटी. मला असं वाटतं की आजच्या युगामध्ये जे काही आपल्या सराउंडिंगमध्ये वातावरण आहे, जे काही आपलं एन्व्हायरमेंट आहे, अध्यात्माबद्दलची माहिती भेटणे, त्याचा प्रचार होणे हे फार महत्त्वाचं आहे. मला असं वाटत होतं, पर्सनली असं वाटत होतं की पहिले म्हणजे 10, 20, 30 वर्षांपूर्वी जेवढं अध्यात्माचा प्रसार, विचार आणि मान्यता होती, त्याच्यापेक्षा आत्ता सध्या जास्त आहे, अशी माझी मान्यता होती. परंतु जसं जसं मी जास्त इतर लोकांशी बोलायला लागलो, इतर मराठी बांधव प्लस अमराठी म्हणजे इतर भाषिक लोकांशी पण भेटायला लागलो, तेव्हा मला कुठे जाणवलं की पाहिजे तशी परिस्थिती नाही. आपण आजही वेस्टर्न कल्चरच्या प्रभावाखाली खूप आहोत. आपल्याला जेवण खावणापासून ते आपली राहणी आणि दिनचर्या ही सुद्धा आपण कशी वेस्टर्न कल्चरच्या हिशोबाने करून घेतली आहे, हे जेव्हा कळतं तेव्हा मला वाटलं की हो, आपलं कल्चर, आपली संस्कृती आणि आपलं अध्यात्म याची माहिती असणं फार गरजेचं आहे. लोक सण साजरे करताना मला दिसत होते, पण ते फक्त इंस्टाग्राम, फेसबुकवरच. त्याच्या मागची काय माहिती आहे, काय महती आहे, त्याचा काय प्रभाव आहे, याची माहिती लोकांना खूप कमी होती. जरी खूप रील्स बनत असले त्याबाबतीत, जरी त्याबाबतीत खूप व्हिडिओ बनत असले, तरी ते आजही तेवढे प्रभावी नाहीत की आजच्या ऑडियन्सला ते अट्रॅक्ट करतील आणि ते त्याबद्दल माहिती घेतील. आता मी याची खात्री देऊ शकत नाही की मी तेवढे अट्रॅक्टिव्ह व्हिडिओ बनवेल किंवा मी तेवढे प्रभावी व्हिडिओ बनवेल. पण माझ्या व्हिडिओमार्फत जर 2, 3, 5, 10 जणांना जरी आपल्या संस्कृतीची आणि अध्यात्माची माहिती भेटली, तर मी स्वतःला खूप नशीबवान समजेल आणि तोच माझा खरा प्रयत्न असेल. तर अध्यात्म हे सर्वांना कळावं आणि त्याची खरी व्याख्या कळावी, त्यामागचे खरे कारण करावे, हा माझा प्रयत्न असेल. त्यानंतर
दुसरा विषय असणार आहे तो म्हणजे सुपर नॅचरल, पॅरानॉर्मल आणि हॉरर गोष्टींबद्दलचा. तर आता तुम्ही म्हणाल की हे किती एकदम अपोजिट आहे. तर अध्यात्म ही काळाची गरज आणि पॅरानॉर्मल, सुपर नॅचरल, हॉरर गोष्टी हा माझा इंटरेस्ट. ही काळाची गरज नाही, पण यात मॅक्सिमम लोकांना इंटरेस्ट असतो. एनिथिंग बियॉन्ड सायन्स इज इंटरेस्टिंग. इफ यू हॅव अ लिटल बिट ऑफ थिंकिंग कपॅसिटी, then definitely whatever is happening surrounding you is not logical, then definitely you will have a question की हे का घडलं, यामागचं कारण काय. फॉर एक्झाम्पल, हे एक्झाम्पल अध्यात्मामध्ये पण जाऊ शकतं आणि सुपर नॅचरल गोष्टींच्या नावाखाली सुद्धा जाऊ शकतं. महाभारतामध्ये संजयने धृतराष्ट्राला महाभारताचं लाईव्ह टेलिकास्ट केलं. जे कुरुक्षेत्र धर्मक्षेत्रावर चालू आहे ते जसं तसं सांगितलं, खडानखडा सांगितलं, शब्दशः सांगितलं. आता 1950ला 1950मध्ये आपले आजी आजोबा असतील किंवा आई वडील असतील, भरपूर लोकांचे, त्यांना या गोष्टीवर कधीच भरोसा बसला नसेल किंवा त्यांना खूप अचंबा वाटला असेल की हे कसं काय घडलं असेल. बट टुडे इट्स क्वाईट पॉसिबल. आपल्याला सर्वांना माहिती आहे की रेडिओ, टी व्ही, यूट्यूब अँड वाईड मीन्स ऑफ मेनी लाईव्ह ब्रॉडकास्टिंग मीडियम्स, वी कॅन लाईव्ह स्ट्रीम एनिथिंग वी वॉन्ट. सो हे पॉसिबल आहे, आजच्या जगात हे पॉसिबल आहे. मग अशा ज्या बाकीच्या गोष्टी घडतात, जे तेव्हा त्यांना वाटत होतं ते, किंवा आज आपल्याला जे वाटतंय ते, त्याच्या मागचं काय कारण असू शकतं, काही रिझन असू शकतं, किंवा जे घडतंय ते का घडतंय याबद्दल एक आपण चर्चा करू शकतो. मी माझं मत मांडू शकतो, तुम्ही तुमचे मत मांडू शकता. तर हा दुसरा सब्जेक्ट. तिसरा सब्जेक्ट असेल ऑकल्ट प्रॅक्टिसेस किंवा काळा जादू, म्हणजे आपण ज्याला म्हणतो. आता हा सब्जेक्ट घेण्यामागचं कारण की मला वाटतं की तंत्र या प्रोसेसला आपण खूप जास्त निगेटिव्ह केलं आहे. तंत्र म्हटलं की वशीकरण, तंत्र म्हटलं की कोणाला काबूत करणे, तंत्र म्हटलं की समोरच्याला त्रास देणे, तंत्र म्हटलं की आपण म्हणतो त्याला आपण कोणालाही मारू शकतो तंत्र करून. ह्या ज्या प्रथा, रूढी, मान्यता आहेत त्या मला खूप चुकीच्या वाटतात. पहिली गोष्ट तर जर हे खरं असेल तर कोणीही हे करू नये, आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे खरंच नाही आहे. अशा गोष्टींवर आपण का विश्वास ठेवावा. हो, तंत्राचा उपयोग करून, मंत्राचा, यंत्राचा उपयोग करून आपण खूप काही पॉझिटिव्ह गोष्टी साध्य करू शकतो. तर आपण याबद्दल सुद्धा थोडंसं बोलू. ज्या अंधश्रद्धा आहेत तंत्रपद्धतींना घेऊन, त्याबद्दल सुद्धा थोडं बोलू. त्यानंतर फिजिक्स रिलेटेड, ॲस्ट्रॉलॉजी रिलेटेड, जिओग्राफी रिलेटेड ज्या गोष्टी असतील, एनिथिंग विच इज रिलेटेड टू सायन्स अँड विच इज इंटरेस्टिंग, विच इंटरेस्ट्स यू अँड देन इंटरेस्ट्स मी, आपण त्याबद्दल बोलूया. आणि लास्टली, जर तुम्ही परमिट केलं, तुमची जर इच्छा असेल आणि मी जर त्याबद्दल बोलू शकलो, आय विल डेफिनेटली ट्राय. तर आपण लाईफस्टाईलबद्दल सुद्धा थोडं बोलू शकतो. तर हे सगळे सब्जेक्ट्स, अध्यात्म, पॅरानॉर्मल, सुपरनॅचरल, हॉरर गोष्टी, त्यामागचं लॉजिक, तिसरं म्हणजे फिजिक्स किंवा सायन्सबद्दलच्या गोष्टी, फोर्थ ऑकल्ट, तंत्र, मंत्र, यंत्र, याच्या अंधश्रद्धा, आणि पाचवेज लाईफस्टाईल. हे सोडून सुद्धा काही टॉपिक जर तुम्हाला वाटले की तुम्हाला माझ्याकडून जाणून घ्यायचं आहे, तर आपण त्याबद्दल सुद्धा नक्की बोलूया. सो मी माझा मेल आय डी खाली फ्लॅश करतो आहे, तुम्हाला भेटेलच. तर तुम्ही जर काही प्रश्न असतील, काही तुम्हाला
कम्युनिकेट करायचं असेल तर इतर कमेंट्स थ्रू किंवा या ईमेल आय डी थ्रू तुम्ही माझ्याशी कम्युनिकेट करू शकतात. तर तुम्हा सर्वांना हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.